कोरोनाच्या केसेस वाढायला लागलेल्या आहेत। काल काही महत्त्वाच्या विषयाच्या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली, तेव्हाही याच्याबद्दल थोडी बहुत चर्चा झाली। कोरोनाच्या केसेस वाढणं हे थोडंसं काळजीचं काम वातावरण आहे आणि त्याच्यामुळे सगळ्यांनी मास्क वापरणं आणि इतर गोष्टींची काळजी घेतली पाहिजे। कारण संख्या जर वाढत गेली तर कशी नंतर ती हाताबाहेर जाती ते पहिल्या लाटेमध्ये, दुसऱ्या लाटेमध्ये, तिसऱ्या लाटेमध्ये आपण सगळ्यांनी ते समजून घेतलेलं आहे, पाहिलेलं आहे। त्याच्यामुळे आम्ही पण फार बारकाईनं सार्वजनिक आरोग्य विभाग, राज्य सरकार, टास्क फोर्स आमचा हे सगळेजण त्याच्यामध्ये, मेडिकल वैद्यकीय शिक्षण विभाग हे सगळे त्याच्यामध्ये लक्ष देऊन आहेत। आता याच्या संदर्भात मध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की ओबीसीचा आरक्षणाच्या बद्दल, आरक्षण म्हणजे उभं राहण्याच्या करता जो काही ओबीसीचं आरक्षण काढून टाकण्यात आलं आणि एसटी आणि एससी त्या दोघांचंच आरक्षण ठेवण्यात आलेलं आहे। आम्ही एकंदरीतच हा प्रयत्न आमचा चाललेला आहे की कुठल्याही परिस्थितीत ज्यावेळेस निवडणुका लागतील त्यावेळेस ओबीसींना त्यांच्या प्रमाणामध्ये प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे। 50% पेक्षा वर आम्ही जाणार नाही, कारण सुप्रीम कोर्टाचाच आदेश आहे, सुप्रीम कोर्टाचा आदेश त्यांचा सगळ्यांना मानावाच लागतो। परंतु मध्य प्रदेशच्या धर्तीवर जसं त्यांना मदत झालेली आहे तशा प्रकारची मदत होण्याच्या दृष्टिकोनातनं जी काही काळजी घ्यायला पाहिजे तशा प्रकारची काळजी राज्य सरकार घेत आहे। पाटील आयोगाची त्याच्याबद्दलची आपण कमिटी नेमलेली आहे आणि तेही त्यांची सगळी माहिती गोळा करणं, इम्पिरिकल डाटा वगैरेच्या बद्दलचं जे काही काम आहे ते गोळा करण्याच्या बद्दलचं त्यांचं काम चालू आहे। अशा प्रकारची आता ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचार। दादा, आपण प्रश्न केला की जीएसटीची रक्कम मिळाली, आता ती पेट्रोल आणि डिझेलवरचा जो कर आहे तो कमी करा अशी मागणी भाजप करते आणि त्यांचं म्हणणे आता तरी केंद्राला दोष देणं थांबवा। मला एक कळत नाही, तुम्ही पण का समजून घेत नाही? ही रक्कम काही आत्ताची नाहीये, 2019, 20, 21, 22 मधली रक्कम आहे। कुठल्या तरी रकमेचा काहीतरी अर्थार्थी संबंध कुठं दुसरीकडे लावायचा। आणि मी नेहमी तुम्हाला सांगतोय, पुण्याच्या पत्रकारांना, मुंबईच्या पत्रकारांना सर्वांना सांगितलं की याबद्दल आम्हाला जेवढं काही शक्य होतं तेवढं पेट्रोल डिझेलच्या बाबतीमध्ये केंद्र सरकारने निर्णय घेतल्यावर राज्य सरकारने पण 2 रुपये काही पैसे, 1 रुपये 45 पैसे निर्णय घेतलेला आणि त्यापेक्षा मोठा निर्णय आम्ही सीएनजीच्या बद्दल, गॅसच्या बद्दलचा घेतलेला आहे। 13.5%चा ते 3%वर आणलेला आहे। असा सगळा मिळून 3,500 कोटी रुपये राज्य सरकारच्या तिजोरीमध्ये येणारं आपण ते नागरिकांनाच त्याच्यातनं फायदा व्हावा अशा प्रकारचा प्रयत्न आपण केलेला आहे। 1,000 कोटी रुपये त्याच्यामध्ये ह्याचे आहेत गॅसचे, म्हणजे 10.5% टॅक्स कमी केल्यामुळं, आणि हे 2 रुपये आणि 1 रुपये 45 पैसे पेट्रोल डिझेलचा आहे, सीएनजीचा म्हणजे गॅसचा सीएनजीचा। राज्यसभेची गोपीचंद पडळकर यांनी आता नवीन मागणी केलेली आहे, अहमदनगर जिल्ह्याचं नाव बदलून अहिल्यानगर करा। तर आपण उत्तर प्रदेशमध्ये असं बघितलं नामांतरण, पण आता महाराष्ट्रात पण सुरू होत आहे। हे आज महाराष्ट्रात सुरू होत आहे का? अनेक वर्ष वेगवेगळ्या ठिकाणच्या तशा प्रकारच्या मागण्या आहेत। औरंगाबादच्या संदर्भातलं नामकरण करा म्हणून मागणी आहे, उस्मानाबादच्या संदर्भातलं नामकरण करा म्हणून मागणी आहे। प्रत्येकाला मागणी डेमोक्रेसीमध्ये करण्याचा अधिकार आहे। आता आम्ही नेहमीच सांगतो की ह्या जशा मागण्या करणाऱ्यांना महत्त्वाच्या वाटतात, त्या सगळ्या वंदनीय आदरणीय व्यक्ती आहेत, त्याच्याबद्दल दुमत असायचं कुणाचंच कारण नाही। पण मी नेहमी म्हणतो की बाबा प्रश्न कुठले महत्त्वाचे आहेत हाही महत्त्वाचा आहे, परंतु त्याच्याचबरोबर इतर पण प्रश्न महत्त्वाचे आहेत, त्याही गोष्टीला आपण महत्त्व दिलं गेलं पाहिजे असं आमचं म्हणणं आहे। आता मध्ये तुम्ही महंतांचं बघितलं, महंत काहीतरी चर्चेला बसले एकमेकाच्या वर, म्हणजे तुमच्या हेच माईकच एक माईकचा बूम उचलून काल भुजबळ साहेबांनी त्याचं प्रात्यक्षिक दाखवलं, त्याच्यावर मी आज दाखवू इच्छित नाही। पण हे जे आहे त्याच्यातून काय आपण मिळवणार आहोत आणि काय लोकांना मेसेज देणार आहोत ह्याचा पण विचार सगळ्याच राजकीय पक्षाच्या लोकांनी केला पाहिजे, सर्वांनीच। असं म्हणणं आहे की
पत्र द्यावं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. आपल्यालाही सगळ्यांना माहिती आहे, नेहमीच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं वेगवेगळे मान्यवर जात असतात, तिथं अभिवादन करत असतात, दर्शन घेत असतात, कार्यक्रम होत असतात. हे आजही नाही, मागच्याही काळामध्ये देवेंद्र फडणवीसांचं सरकार असताना पण तशा पद्धतीचे कार्यक्रम होत होते. त्याच्या आधी पण अण्णासाहेब डांगे आणि इतर मान्यवर ते नेहमीच दर जयंतीला जातात. याही वेळेस बरेच जण तिथे गेले होते. पवार साहेब गेले होते, मुश्रीफ साहेब गेले होते, धनंजय मुंडे होते, रोहित होता, माझ्या माहितीप्रमाणे दत्तमाव भरणे होते, असे अनेक मान्यवर होते. राज्यसभेची जागेबाबत महाविकास आघाडीच तयारी दिसते, परंतु दुसरीकडे काँग्रेसचे जे उमेदवार आहेत त्यावर फार मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली जात आहे. आणि तिसरं म्हणजे जे 6वा उमेदवार आहेत त्यामध्ये मोठ्या प्रमाणात घोडेबाजार होईल असं या ठिकाणी संकेत पाहायला मिळतात. एक आहे, भाजपचे 2 उमेदवार, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेचा एक उमेदवार, असे 5 उमेदवार क्लिअर त्यांच्या स्वतःच्या चिन्हावर निवडून आलेले आम्ही लोक आमदार, आम्हाला तर दाखवूनच मतदान करावं लागतं. त्याच्यात 5 उमेदवार क्लिअर निवडून येणार आहे. आता 6व्या उमेदवाराच्या संदर्भामध्ये शिवसेनेनी पण उमेदवार उभा केलेला आहे आणि भाजपने पण उमेदवार उभा केलेला आहे. अंतिम चित्र 3 तारखेला 3 वाजता दिसेल की बाबा 7 अर्ज राहत आहे का 6 अर्ज राहत आहे. वेगवेगळ्या प्रकारची बरीच चर्चा तिथं चालू आहे. मागच्या वेळेस 2 वर्षापूर्वी या दर 2 वर्षांनी निवडणुका येतात. 2 वर्षापूर्वी निवडणुकीमध्ये त्यावेळेस भाजप 2, राष्ट्रवादी 2, शिवसेना 1 आणि काँग्रेस 1 असे 6 जण तिथं निवडून गेले होते. आमच्या इथं वंदना चव्हाण आणि फौजिया खान या दोघी जणी या दोघी जणी सॉरी वंदना त्याच्या आधी होती, पवार साहेब आणि फौजियाताई या 2 निवडून गेलेल्या होत्या. आणि इतर उमेदवार कोण कोण निवडून गेले तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आता त्यावेळेस पवार साहेबांनी त्यांना सांगितलेलं होतं की पूर्ण शिवसेनेचा उमेदवार निवडून येण्याची मतं शिवसेनेकडे नाहीयेत, राष्ट्रवादीकडे पण नाहीयेत. त्याच्यामुळे ह्यावेळेस तुम्ही आम्हाला उमेदवारी निवडून म्हणजे आम्हाला पाठिंबा द्या आणि पुढच्या वेळेस आम्ही तुम्हाला देतो. तशा पद्धतीनं आमची जी सरप्लसची मतं आहेत ती आम्ही शिवसेनेच्या उमेदवाराला देणार. घोडेबाजाराचं फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाहायला मिळतं. आता एक झालं, आम्हाला जसं जे राजकीय पक्ष आहेत ज्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे त्यांच्या आमदारांना मतदान करताना तिथं त्यांचा जो पोलिंग एजंट आहे त्याला दाखवावं लागतं. तेव्हा तिथं तर काही घोडेबाजार होण्याचा प्रश्नच नाही, कारण दाखवायचं आहे. काँग्रेसचा जो एजंट असेल, काँग्रेसचे मतदान केल्यानंतर ते त्यांना दाखवणार. तीच गोष्ट शिवसेनेची, तीच गोष्ट भाजपची, तीच गोष्ट राष्ट्रवादीची. अपक्षांच्या बद्दलची जी माहिती घेतली त्यामध्ये अपक्ष मतदान दाखवू शकत नाही. मागे गुजरातमध्ये तसं घडलं, त्यांनी मतदान दाखवलं तर ते बाजूला ठेवलं, ते मत काउंटिंगमध्ये धरलं गेलं नाही. त्यामुळं आता ही चर्चा सुरू झालेली आहे किंवा कमी पडणारी मतं 10-12 मतं ही शिवसेनेला पण लागत आहेत आणि 10-12 मतं ही भाजपला पण लागत आहेत. आणि आता मतं कुणाकडे आहेत तर हितेंद्र ठाकूरांच्याकडे 3 आहेत, अबू आझमींकडे 2 आहेत, 5 आमच्या बच्चू कडूकडे 2 आहेत, 7. त्याच्यानंतर तुमच्या MIM कडे 2 आहेत, 7 आणि 2 9. डाव्यांच्याकडे 1 आहे, 10. मनसेकडे 1 आहे, 11. आणि हे 10-11 जण स्वतंत्र आहेत. मग ते कोण? किशोर जोरगेवार असतील, रवी राणा असेल, रत्नाकर गुट्टे असतील, संजय मामा शिंदे असतील, देवेंद्र भुयार असेल, श्यामसुंदर शिंदे असतील, चंद्रकांत पाटील असतील, त्या जैन आपल्या गीता जैन असतील, आमच्या गाविताई असतील साक्रीच्या. परंतु त्याच्यात आशिष जयस्वाल असेल, मुंडेकर का कोण तो एक असेल, अग्रवाल एक आहे तो असेल, पालदी राजाराव
वगैरे वगैरे असे. आता काही जण शिवसेनेचे सहयोगी झाले असं त्यांनी लिहून दिलंय. काही जण आमच्याशी संबंधित आहे, काही जण स्वतंत्र विचाराचे बसले आहेत, काही जण भाजपशी सपोर्टर आहेत. असे ती सगळी चित्र आहे, ही वस्तुस्थिती आहे. दादा आपण बघितलं ईडीची कारवाई होते, आता थेट सोनिया गांधी आणि राहुल गांधींना ईडीची नोटीस गेली आणि काल एकनाथ खडसे यांना पण ईडीची नोटीस आली आहे. आपण या गोष्टीला कशा पद्धतीने मी ह्या गोष्टीकडं ज्या स्वायत्त दिलेल्या संस्था आहेत, ज्यांना चौकशीचा अधिकार आहे, त्या केंद्राच्या असतील किंवा राज्याच्या असतील, ते त्यांच्या पद्धतीनं चौकशी करत असतात, नोटीस देत असतात आणि त्याला उत्तरं देण्याचं काम ज्यांना नोटिसा येतात त्यांनी करायचं असतं. इन्क्वायरीला बोलवलं तर त्याही संदर्भामध्ये जाऊन त्याला पूर्णपणे सहकार्य करण्याची भूमिका ज्यांना नोटिसा येतात त्यांनी करायची असते. काँग्रेसचं शिबिर आहे शिर्डीमध्ये सुरू आहे, त्यामध्ये असं आहे की महाविकास आघाडीसोबत अलायन्स करायचं, परंतु काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांचं मत आहे की आघाडी नसताना स्वबळावर लढायचं. पक्षांमध्ये मोठं मतभेद आहे, त्याचा फटका महाविकास आघाडी सरकारला बसेल. आजच्या चिंतन शिबिरामध्ये सुद्धा नाना पटोलेंनी पुन्हा एकदा सांगितलं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर काँग्रेस लढेल. प्रत्येकाला आपला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. तसंच मागच्या नगरपंचायतीच्या निवडणुका देखील आम्ही एकत्र लढवलेल्या नव्हत्या. एक आघाडी असताना, महाविकास आघाडी असताना निर्णयवर राज्याच्या पातळीवर काही झाले तर तिथली जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती, जिल्ह्याची राजकीय परिस्थिती ते बघून बहुतेक राजकीय पक्ष त्यांना मुभा देतात, त्यांना अधिकार देतात. आता नानांचं तसं मत असू शकतं कारण ते त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष आहेत. प्रत्येकाला स्वतःची मतं मांडण्याचा, सांगण्याचा अधिकार आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये वादप्रश्न झाले आहेत. ओबीसी आरक्षण नंतर महिला आणि जे आरक्षण आहे त्यामध्ये काही बदल होईल असं शकतं. ओबीसी आरक्षणाच्या संदर्भामध्ये जर ते सक्सेस झालं तर SC STचं आरक्षण ऑलरेडी निघाले. महिला, पुरुष, सर्वसाधारण आणि महिला कोण वॉर्ड राहणार आहेत ते निघाले. आता त्याच्यात आपण मध्य प्रदेश सारखं यशस्वी झालो आणि त्याला अंतिम मान्यता सुप्रीम कोर्टाने दिली तर फक्त त्याच्यात कुठल्या प्रभागामध्ये ओबीसीचं आरक्षण टाकायचं म्हणजे गेलं पाहिजे हे बघितलं जाईल आणि त्याच्यात महिला किंवा पुरुष जे असतील त्यांना त्याचा फायदा पण मिळेल. दादा, राज्यसभेच्या निवडणुकीसाठी आपले जे 2 उमेदवार आहेत, नवाब मलिक आणि अनिल देशमुख, त्यांना मतदान करता यासाठी राष्ट्रवादी त्या कामाला लागलेली आहे. आम्ही वकिलांच्या मार्फत न्यायालयामध्ये जाऊन त्यांना मत देण्याच्या करता तुम्ही परवानगी द्यावी अशा प्रकारचं आम्ही प्रयत्न करणार आहोत. मागच्याही काळामध्ये अशा प्रकारे काही घटना घडलेल्या आहेत, त्यावेळेस त्यांना मतदानाच्या करता आलेलं आपल्याला आठवत असेल. मागं रमेश कदम आणि छगन भुजबळ साहेब देखील मतदानाला आलेले होते. निवडणूक कुठली होती आता मला लक्षात नाही, परंतु अशाच पद्धतीनं विधिमंडळामध्ये मतदानाला ते आलेले होते. प्रयत्न करणं आमचं काम आहे. तो प्रयत्न करण्याचा आम्ही कसोशीनं त्या ठिकाणी कामाला लागलो. दादा, बुलेट ट्रेन संदर्भात राज्य शासनाची भूमिका काय आहे? कारण 70% भूसंपादन झालेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये फक्त 100 हेक्टर जी जमीन आहे ती राज्य शासनाकडे आहे. त्यामध्ये 4 हेक्टर राज्य शासनाची आणि 96 हेक्टर ही वन विभागाची आहे. त्याबद्दलचं महाविकास आघाडीचा सरकार म्हणून निर्णय घेईल. वैयक्तिक मला जर विचारलं तर माझं असं मत आहे की अशा प्रकारचे जे प्रोजेक्ट असतात ते प्रोजेक्ट पूर्णत्वाला गेले पाहिजेत. अर्धवट राहिले तर त्याच्यात प्रचंड नुकसान होतं, कॉस्ट वाढती. आता जवळपास सगळं काही झालं, शेपूट राहिलंय, तर त्याच्यामुळं सकारात्मक भूमिका घेतली गेली पाहिजे. अर्थात अंतिम निर्णय सरकार म्हणून मुख्यमंत्री महोदय घेतील. सर एक सर, श्रीकांत शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली आहे की ज्याप्रमाणे महाविकास आघाडी समान कायदे अंतर्गत स्थापन झाली होती, परंतु हवा तसा निधी साताराबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. हवा तसा निधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून देत नाही, खास करून आपल्याकडे येत नाही, त्यांनी नाराजी व्यक्त केली. याच्यामध्ये प्रत्येकाला नाराजी व्यक्त करण्याचा अधिकार आहे. खरं तर अशा प्रकारच्या गोष्टी ज्यावेळेस आघाडी असती त्यावेळेस बाहेर सगळीकडे वक्तव्य करण्याच्या करता
त्या आघाडीमधली जी एक कमिटी असते त्यांनी त्याच्याबद्दलचे चर्चा करायची असते, त्यांच्याकडे त्यांनी या तक्रारी केल्या पाहिजेत. मग उद्याच्याला काँग्रेस पण तशा प्रकारची तक्रार करते, शिवसेनेचे पण मान्यवर तक्रार करतात, राष्ट्रवादीचे पण तक्रार करतात. आता 3 पक्ष एकत्र आल्यानंतर मागं 15 वर्ष सरकार चालवत असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस ज्यावेळेस सरकार चालवत होतं तेव्हाही थोडंसं अशा पद्धतीची कधी ना कधी चर्चा ऐकायला मिळायची. भांड्याला भांडं लागतं, त्याच्यातनं लागू नये, लागलं तरी आवाज होऊ नये एवढी खबरदारी तिन्ही पक्षाच्या सर्वांनी घेतली पाहिजे. आता पुणतांब्याचे शेतकरी जे आहेत ते पुन्हा आंदोलनाच्या पवित्रात आहेत. त्यांचं म्हणणं आहे काही कर्जमाफी झालेली आहे सरकारने, काही पण पूर्ण कर्जमाफी झालेली आहे. आम्ही त्यांना काल पुण्याच्या कार्यक्रमात मी तिथं मीडियाने हा प्रश्न विचारलेला होता, त्यावेळेस सांगितलं चर्चा करायची सरकारची तयारी आहे. सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या बाबतीत सकारात्मक आहे. हे जे काही प्रश्न असतात त्याच्याबद्दल तुम्हालाही आठवत असेल, पूर्वी 71,000 कोटी रुपये कर्जमाफी पवारसाहेब कृषी मंत्री असताना देश पातळीवर झाली. ती पण झाली असताना काही थोड्याशा काही तक्रारी राहिल्या. त्याच्यानंतर देवेंद्रजींचं सरकार होतं त्यावेळेस पण कर्जमाफी झाली, ती शिवाजी महाराजांच्या नावाने केली होती, त्यावेळेस काही तक्रारी राहिल्या. नंतर उद्धवजींचं सरकार आलं त्यावेळेस त्यांनी पण महात्मा फुलेंच्या नावाने कर्जमाफी दिली. या गोष्टी आता काय नक्की घडलंय कागदपत्र बघितल्याशिवाय मी तुम्हाला सांगू शकत नाही, परंतु निर्णय होत असताना क्लिअर निर्णय होता. कारण जर निर्णय घ्यायचा तर त्याचा शेतकऱ्याचा फायदा व्हावा अशाच पद्धतीचा निर्णय घ्यावा लागतो. पण काही कागदपत्राची त्रुटी असेल तर मग ते अशा तक्रारी करतात. आता एक शेवटचा प्रश्न, विधान परिषदेची निवडणूक देखील लागलेली आहे. कारण महाविकास आघाडीचे किती उमेदवार असतील आणि राष्ट्रवादीवर महाविकास आघाडीचे 2 उमेदवार शिवसेनेचे असतीलच, 2 उमेदवार राष्ट्रवादीचे असतील, 2 उमेदवार काँग्रेसचा उभा करायचा त्यांचा प्रयत्न आहे. आणि कानावर अशी बातमी आहे की 4 उमेदवारांची क्लिअर मतं भाजपकडे असली तरी भाजप 5वा उमेदवार टाकण्याच्या मनस्थितीत आहे अशी ऐकू बातमी आहे. दिल्लीमध्ये जो कार्यक्रम झाला पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये, तिथे अनिल गोटेंनी वादग्रस्त वक्तव्य केले, ते आता चर्चेत आलंय. पायरीच्या 50 राजमाता पडलेल्या आहेत आणि पायरीच्या 50 राजमाता पडलेल्या आहेत आणि फुटाफुटांवर महाराण्या सापडतील असं वक्तव्य अनिल गोटेंनी का एखाद्या कोणीतरी चुकीचं वक्तव्य केलं, वास्तविक असं मी प्रत्येक वेळेस तुम्हाला सांगतो, कुठल्याही राजकीय पक्षांनी किंवा कुठल्याही व्यक्तींनी कुणाच्या भावना दुखवल्या जातील, कुणाला त्याच्यातून वातावरण खराब होईल अशा प्रकारचं वक्तव्य अजिबात करता कामा नये. हे त्यांनी वक्तव्य केलेलं आहे हे बरोबर नाही. त्यांनी त्याच्या संदर्भामध्ये शब्द मागं घ्यावे. मध्ये पण काही लोकांनी वक्तव्य केलेली होती, परंतु नंतर दिलगिरी व्यक्त केली. माणूस बोलता बोलता काही चुकून जातो, परंतु चूक लक्षामध्ये आणून दिल्यानंतर माफी मागणं, दिलगिरी व्यक्त करणं हे काही फार मोठी शिक्षा समजण्याचं कारण नाही. चुकतं माणसाकडनं कधी कधी बोलतं. सांगितलेलं आहे की 25 राज्यांमध्ये अजूनही जीएसटी परतावा गेलेला नाही, इतर राज्य रडत नाही, आपल्याकडेच फक्त केंद्राकडे बोट दाखवलं जातं. मी कधी रडलो? कधी माझ्या डोळ्यातनं पाणी आलेलं पाहिजे? त्यांचं म्हणणं आहे की दरवेळी विकास कामं जर करता येत नसेल, सरकार चालवता येत नसेल, मी तसं कधी म्हटलेलं नाही. 2 वर्ष ते पैसे आले नाही तरी मी काय रडलो नाही. कोरोनाच्या वेळेस त्याला आम्ही सामोरं जाण्याचाच प्रयत्न केला. आज तुम्ही विचारलं की किती पैसे बाकी आहेत ते सांगणं काही चुकीचं आहे का? त्याला काही रडकणं म्हणत नाही, याला वस्तुस्थिती लक्षात आणून देणं. आणि मी तर म्हणालो ना की 2 वर्ष राज्य सरकार पण चालवत असताना राज्यांच्या सरकारला अडचणी आल्या, तसे केंद्राची पण अडचण आली, जगाच्या अनेक देशांवर अडचण आली. थोडंसं उत्पन्नावर परिणाम झाला आणि त्याच्यामुळं जो काही निधी कबूल केलेला होता तो देताना थोडं पुढं मागे झालं. त्याच्याबद्दल आम्ही कुठे टीका टिप्पणी केलीच नाही. सर, पेरणीच्या वेळ आलाय, शेतकऱ्यांना अनेक बँका अजूनही कर्ज देत नाही. जे कर्जमाफीचे आहे त्यामध्ये काही त्रुट्या, त्याबद्दलची बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली 2 दिवसापूर्वी सह्याद्रीवर झाली.
जवळपास बहुतेक सगळ्या महत्वाच्या बँकांचे प्रतिनिधी ते आले होते. बँक ऑफ महाराष्ट्राचे पण होते, नाबार्डचे पण होते, RBIचे पण होते आणि इतर ज्या काही बँका आहेत, MSC बँक आणि इतर सगळ्या बँका, त्याचे पण प्रतिनिधी होते. त्याच्यामध्ये साधक बाधक या सगळ्या गोष्टीवर चर्चा झाली. आम्ही त्यांना उद्दिष्ट पण ठरवून दिलं. क्रॉप लोनचं उद्दिष्ट किती असावं, इतर वेगवेगळ्या प्रकारचं उद्दिष्ट किती असावं आणि ते उद्दिष्ट ठरवून देऊन तिथं अंतिम निर्णय झाला आणि तशा पद्धतीनं प्रेस नोट CM ऑफिसमधनं काढण्यात आली. ती पण आपण सगळ्यांनी दाखवली. त्याच्यावर तशी कुठली अडचण राहिलेली नाही. बऱ्याच बँकांनी खरीप पूर्व हंगामाची तयारी करण्याच्या करता शेतकऱ्याला जे काही मदत लागते, पैसे लागतात, ते पण पैसे त्यांनी रिलीज त्या ठिकाणी केलेले आहेत. बिहारमध्ये जातीय जनगणना पार पडणार आहे. मागे शरद पवार देखील अशा पद्धतीचं भाषणामध्ये म्हटलं होतं की हे जातीय जनगणना व्हायला पाहिजे. नीती आयोगाचं असं म्हणणं आहे की केवळ ओबीसीचा सर्वे करायला नको, इतर जातीचा देखील सर्वे करायला हवा. खरंच या बाबतीमध्ये आता सध्या ओबीसीचा प्रश्न आहे. त्याच्यावर ओबीसीच्या समाजातल्या व्यक्तींना प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे निवडणुकीमध्ये. तो त्यांचा हक्क आहे, तो त्यांचा अधिकार आहे. त्या अधिकारापासून त्यांना वंचित ठेवणं उचित वाटत नाही आम्हाला. आम्ही त्याकरता शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न चालू ठेवणार आहोत. नंबर 1. नंबर 2, हे सारखं जनगणना जातवार जनगणना ही जी काही चर्चा होते, एकदा सगळ्या देशाला लोकांना कळू द्या, देशातल्या किंवा नक्की SC किती आहेत, ST किती आहेत, OBC किती आहेत, ओपन किती आहेत, अल्पसंख्याक किती आहेत. एकदा पूर्ण जातवार जनगणना झाली तर विषय कुठंतरी थांबेल. नाहीतर काही झालं तर जातवार जनगणना कुणी म्हणायचं आमची इतकी लोकसंख्या, कुणाचीच लोकसंख्या साधारण आहे 12.5 कोटी असं आपण म्हणतो. परंतु तुम्ही वेगवेगळ्या समाजातल्या लोकांना विचारलं ना, जे जातीचं पुरस्कार करतात किंवा जातीवर अन्याय होऊ नये म्हणून भूमिका मांडतात किंवा त्याच्याकरता भांडण्याच्या गोष्टी नाही आहेत, किती 12.5 ते 13 तर ते एकदा कळेल ना. प्रत्येक वाक्यामध्ये मोडतो ते पण जाती किती आहेत, कित्येकशे कोटी जाती आहेत, कित्येकशे कोटी चुकून शब्द वापरला, कित्येकशे जाती आहेत इतक्या कोटी लोकसंख्येमध्ये. त्यामुळं हे प्रत्येक वेळेस तेच आपण मुद्दे काढतो. अर्थात लोकांना ते समजलं पाहिजे, याबद्दल दुमत असेच काही कारण. कोविड काळामध्ये राज्य सरकारने निर्णय घेतला होता घरपोच मद्य विक्रीचा. तो निर्णय आपण मागे घेतलाय. घरपोच आता कोविड गेलेला आहे, त्याच्यावर सध्या तो निर्णय मागे घेतला तर काय अडचण काय? आपण सूचना केल्या हो, त्याच्या संदर्भातल्या माझ्या माहितीप्रमाणे सूचना काढलेल्या. सर, इसी को हिंदी में बोल दीजिए. क्या स्टेट एक्साइज डिपार्टमेंट को होम डिपार्टमेंट ने पत्र लिखा है. जो होम डिलीवरी होती थी लिकर्स की, उसको अब बंद करने का फैसला ले रही है सरकार. कोरोना के वक्त पे हर एक अपने अपने शॉप पे जाने के लिए बंदी थी या बैन था या लॉकडाउन था, इसीलिए एक रास्ता निकालने की कोशिश की थी. अभी कोरोना कंट्रोल में है, पूरा कंट्रोल में नहीं है लेकिन बहुत ज़्यादा कंट्रोल में है. इसीलिए वो जो आदेश निर्गमित किए थे वो भी ईडी ने सोनिया गांधी और राहुल गांधी को सम्मन किया है. इस सम्मन को आप किस तरह देखिए? हालांकि 8 जून को बुलाया. मैंने बताया ना कि सेंट्रल के अंडर जो भी इंक्वायरी करने का अधिकार जो रहता है, जो वो संस्था है या स्टेट गवर्नमेंट के पास जो संस्था है, समझो एग्जाम्पल देना हो तो ACB हो, EOW हो, CID हो, या ये जो संस्था है उनको इंक्वायरी करने का अधिकार है. अभी किस कारण उनको नोटिस दिए वो मैंने पढ़ी होंगी, लेकिन बहुत से लोगों को ऐसे नोटिस आती है, उसका जवाब देना पड़ता है. कभी कभी आप राइटिंग में जवाब दे सकते हैं. उन्होंने अगर इंक्वायरी के लिए उनके ऑफिस में बुलाया तो आपको वहाँ जाना पड़ता है. कभी कभी आप हमें
और एक मौका दो और एक मौका दो, ऐसा बोल सकते हैं, और वो उनका अधिकार है मौका देना या नहीं देना। तो जो भी उनकी नोटिस आई है उसके बारे में उन्होंने जवाब देना चाहिए, हर एक ने, किसी को, क्योंकि वो अधिकार तो कानून के हिसाब से उनको मिला है। बीजेपी का कहना है दादा कि जीएसटी की रकम स्टेट को पहुंचा दी गई है, पेट्रोल डीजल का आप दर कम करें। अरे वो जीएसटी की रकम क्या पेट्रोल डीजल कम करने के लिए नहीं पहुंचाई, कुछ भी बोलते हो आप, उनका आरोप होगा, उसमें बिल्कुल तथ्य नहीं है। ये 2019-20, 2020-21 और 2021-22 की ये जो अमाउंट है ना, ये सब पकड़ के थी 29,647 और उसमें से हमें मिली 14,145 और पूरे देश के बाकी स्टेट को इंक्लूडिंग महाराष्ट्र गवर्नमेंट वो पकड़ के उन्होंने रिलीज की 86,912 करोड़। अभी मैंने ये आने के बाद डिपार्टमेंट को पूछा कि कितना अभी आना बाकी है, तो आज के दिन 15,502 करोड़ रुपए आना बाकी है उनके तरफ से। ठीक है, सर कोरोना के केसेस ज्यादा बढ़ रहे हैं, तो आपने कल अभी थोड़ी देर पहले कहा कि मुख्यमंत्री से भी इस विषय में चर्चा हुई है, क्या और सख्ती बरतने की नहीं, क्या है, जब कैबिनेट रहती है, कैबिनेट के वक्त हमारे अलग अलग जो सब्जेक्ट रहते हैं, तो वो सब्जेक्ट में एक कोरोना का भी सब्जेक्ट रहता है, तो उसमें हमारे डिपार्टमेंट के ACS डॉक्टर व्यास वो पूरी जानकारी हमें देते हैं कि वर्ल्ड में क्या चल रहा है कोरोना के बारे में, देश में क्या चल रहा है, अलग अलग स्टेट में क्या चल रहा है, अपने स्टेट में क्या चल रहा है, अपने स्टेट में मुंबई, ठाणे, रायगढ़, पुणे, पिंपरी चिंचवड, औरंगाबाद, नागपुर, अमरावती, नासिक, इस सिटी में क्या चल रहा है, ऐसा सब उनकी मालूमात हमें वो देते हैं। एक देखने को मिला अभी थोड़ा थोड़ा जो कोरोना पॉजिटिव की संख्या बढ़ रही है, थोड़ी थोड़ी बढ़ रही है लेकिन बढ़ रही है। लेकिन वेंटिलेटर बेड पे कितने पेशेंट है तो बहुत कम है, ऑक्सीजन बेड पे कितने हैं तो बहुत कम है। तो इसीलिए जिनको अपने अपने डॉक्टर की सलाह लेके बूस्टर डोज लेना है उन्होंने बूस्टर डोज लेना चाहिए, जिन्होंने दूसरा ये नहीं लिया होगा तो वैक्सीन, वो दूसरा, बहुत लोगों ने पहला वैक्सीन लिया है, दूसरा वैक्सीन कुछ लोगों ने नहीं लिया है, हमारे पास जो फिगर आई उसमें से, तो उन्होंने वो दूसरा डोज भी वैक्सीन का लेना चाहिए। दोनों डोज लेने वाले को तीसरा बूस्टर का डोज डॉक्टर की सलाह लेके लेना चाहिए, खुद की ऊपर नहीं, डॉक्टर की सलाह लेके, डॉक्टर को ऐसा लगा कि इसको देना चाहिए तो उन्होंने लेना चाहिए, ऐसा सब कुछ है। तो हम उसके ऊपर बहुत नजर रखकर है, जब भी हमें ऐसा लगेगा कि नहीं अपने को अभी मास्क यूज करना कंपलसरी करना पड़ेगा, तो हम तुरंत मास्क लगाने के लिए कह देंगे। दादा एक अंतिम सवाल है, लगाता हूँ। दादा अंतिम सवाल है, बुलेट ट्रेन को लेकर के 80% के आसपास भू संपादन हो चुका है। गुजरात की बात करें तो गुजरात में बहुत तेजी से काम चल रहा है, उसके विपरीत महाराष्ट्र में जो है वो काफ़ी तकनीकी दिक्कतें आ रही है, तो ये जो राजनीतिक विवाद है इसके वजह से हो रहा है? नहीं, उसमें क्या है, बुलेट ट्रेन के बारे में 433 हेक्टर में से 309 हेक्टर लैंड उन्होंने उनके कब्जे में दिए, उन्होंने ले ली। अभी 100 हेक्टर्स का सवाल है, वो गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र ने वो जमीन लेके उनको देनी है, तो उसके बारे में अभी पहले तो हमारा विरोध था कि इतना बड़ा प्रोजेक्ट आने के बजाय बाकी जो भी काम है उसको प्रायोरिटी देनी चाहिए। कुछ जगह की मेट्रो हो, कुछ जगह का कोस्टल रोड हो, कुछ जगह का एक्सप्रेस हाईवे हो, या कोई भी जो इम्पोर्टेंट काम है ज़्यादा से ज़्यादा वहाँ से आप जाते हैं आते हैं ऐसे। तो ये तो अभी आगे बहुत चला गया, उसका करीबन 80% तक काम हुआ ऐसे बोलते हैं, लैंड का 80-90%, तो थोड़ा बहुत रहा है। तो
मेरा ये कहना है कि ये डेवलपमेंट का काम है, अभी विरोध करके कुछ फायदा नहीं है, ये अपने देश का ही नुकसान होने वाला है। तो मेरा खुद का कहना है कि ये होना चाहिए, तो भी ये अधिकार, ये 3 पार्टी का गवर्नमेंट है, कांग्रेस की क्या राय है, हमारे एनसीपी की क्या राय है और शिवसेना की क्या राय है, और अंतिम निर्णय तो चीफ आप मुख्यमंत्री को कन्विंस करेंगे क्या इसमें? मैं रिक्वेस्ट करूंगा, कन्विंस नहीं कर सकता, रिक्वेस्ट कर सकता। दादा एक शेवटची गोष्ट, तुम्ही मगाशी बोलता बोललात की जर रुग्णसंख्या वाढत राहिली तर मास्क घालणे हे परत बंधनकारक आपण करू शकतो का, विचार करू शकतो? विचार करावाच लागेल. जर तुम्हाला कोरोना झाला तर कसं आम्हाला कोण प्रश्न विचारणार? त्यावर सगळ्यांच्या आरोग्याची काळजी घेणं. आता तुम्ही बघा, काही तर राजकीय नेते मास्क वापरत नव्हते, त्यांना दुसऱ्यांदा कोरोना झाला, ऑपरेशन करायला गेले कोरोना झाला, आता गेले ना दिवस वाया गेले. असं होऊ नये. प्रत्येकाचा एक दिवस, एक मिनिट, एक सेकंद, एक तास महत्वाचा असतो बाई. त्याच्यावर त्यांनी वापरावं, म्हणजे जनता कुणाला वापरतील. आता मी पण, तुम्ही बघा, मी आणि मुख्यमंत्री जेवढं शक्य असेल तेवढं मास्क वापरण्याचा प्रयत्न करतो. कारण उद्या आम्ही सांगत असताना आपणच नाही वापरलं तर लोक म्हणतील शाळेत वापरलं, ते आपली झाकून सभा लागली. आपण सांगताना कुणी आपल्याला दाखवू पण नाही की बाबा तुम्ही पहिल्यांदा वापरा, मग आम्हाला सांगा. नाहीतर लोकांना सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण अशी भेट घेऊ नये. धन्यवाद. दादा,